मित्रांनो, आज मोस्ट ऑफ द मुलांना जर मी विचारलं की ग्रॅज्युएशन नंतर काय करणार आहे, तर कित्येक मुलांची उत्तरं ही अशी असतात की समजत नाही, अजूनपर्यंत विचार केला नाही, काही ठरवलं नाही, ग्रॅज्युएशन नंतर पाहू. तर तुमची ही उत्तरं जर अशी असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक 4 पिलर्सचं फ्रेमवर्क सांगणार आहे, जे फॉलो करून तुम्ही पण तुमच्या करिअरचा मार्ग हा सोपी करू शकता. तर सुरू करूया. पिलर नंबर 1, ॲक्सेप्टन्स अँड अवेअरनेस. ॲक्सेप्टन्स म्हणजे आधी ही गोष्ट स्वीकार करा की ठीक आहे, मला आता सध्या तरी माहिती नाही की मला काय करायचं आहे. आणि दुसरं अवेअरनेस. स्वीकार केला की मग अवेअरनेस येते, म्हणजे सध्या तरी माहीत नाही, पण मी माहीत करून घेणार की मला काय करायचं आहे, पुढे काय बनायचं आहे. आणि या अवेअरनेसच्या स्टेजमध्ये तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारा की मला कोणत्या प्रकारची लाईफ जगायला आवडेल, माझे इंटरेस्ट काय आहे, मला काय करायला जास्ती आवडतं, कशा पद्धतीची लाईफ आणि जॉब मला करायची इच्छा आहे. हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. स्वतःचं थोडं इंट्रोस्पेक्शन करा. म्हणजे रोज स्वतःला थोडं 10-15 मिनटं वेळ देऊन हे प्रश्न विचारा. आज जरी तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं माहीत नसेल, तरी हे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतः शोधू शकता. पिलर नंबर 2, एक्सप्लोरेशन. मित्रांनो, तुम्ही ऐकलं आहे का, मोठे लोक आपल्याला म्हणतात की अरे आमच्या वेळेनं असं आम्हाला कोणी सांगणारं नव्हतं. जर कोणी सांगणारं असतं ना, तर आज आम्ही आयुष्यामध्ये काहीतरी खूप मोठं काम केलं असतं. तर असं ते का म्हणतात, कारण त्यांच्या वेळी करिअर माहीत करून घेण्यासाठी त्यांच्याकडे इतके रिसोर्सेस नव्हते जितके आज आपल्याकडे आहेत. मग आता तुम्हाला अवेअरनेस आली आणि तुम्ही आता वेगवेगळ्या करिअरची माहिती घ्यायला सुरुवात करा. ती गोष्ट म्हणजे एक्सप्लोर करा. आता एक्सप्लोर करण्यासाठी कोणाची मदत घेणार, तर आपल्याकडे गुगल बाबा आहे, ChatGPT आहे, यूट्यूबही आहे. असे कित्येक प्लॅटफॉर्म आहेत ज्यांच्यापासून तुम्हाला ही माहिती मिळेल की मला कोणतं करिअर करायला आवडेल. जसं की मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा तुम्ही असं ठरवलं की मला ॲडव्हेंचरस आणि चॅलेंजिंग लाईफ जगायला आवडेल. मग त्यासाठी मला डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. तर डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये किती प्रकारच्या जॉब असू शकतात, हे माहिती करून घेणं म्हणजे झालं एक्सप्लोरेशन. जर तुम्ही ठरवलं की आता मला डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये ऑफिसर बनायचं आहे, मग तुम्ही एक्सप्लोर करायला सुरुवात करा की आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, पॅरामिलिटरी फोर्सेस आहे किंवा पोलीस सर्व्हिसेस आहे, जे तुम्हाला एक चॅलेंजिंग आणि ॲडव्हेंचरस लाईफ हे ऑफर करतील. तर हे जे पिलर आहे हे एक्सप्लोरेशनचं आहे. याला तुम्ही लाँग ड्युरेशनसाठी एक्सप्लोर करत राहू शकता. समजा फर्स्ट इयरमध्ये असाल तर 6-7 महिने तुम्ही एक्सप्लोर करायला वेळ द्या. सेकंड इयरमध्ये असाल तर थोडा कमी वेळ, आणि फायनल इयरमध्ये असाल तर आणखी कमी वेळ तुम्ही स्वतःला द्या. पण एक्सप्लोर करा. जितकं जास्त होऊ शकतं तितकं एक्सप्लोर करा. आणि हे एक्सप्लोरेशन म्हणजे फक्त एक्सटर्नल नाही, तर इंटरनलीही एक्सप्लोर करत राहा की हां, मला हे करिअर आवडतं, मला हे गोष्ट आवडते, मला या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे. हे एक्सप्लोर करत राहा. एक्सप्लोरेशन करण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रोफेसर्सची मदत घेऊ शकता, तुमच्या भावंडांची मदत घेऊ शकता, तुमचे सिनियर्स असतील एखाद्या जॉबमध्ये, एखाद्या फील्डमध्ये, त्यांची मदत घेऊ शकता. त्यानंतर पिलर नंबर 3 म्हणजे स्किल डेव्हलपमेंट अँड सेल्फ डेव्हलपमेंट. आता उदाहरण देऊन मी सांगतो. समजा तुम्ही ठरवलं की डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये मला ऑफिसर बनायचं आहे आणि त्यासाठी मला कोणत्या स्किल्सची गरज आहे, तर तुम्हाला फिजिकली फिट राहावं लागेल, त्यानंतर कॉन्फिडन्स पाहिजे, त्यानंतर डिसिजन मेकिंगची ॲबिलिटी तुमच्यामध्ये असली पाहिजे, त्यानंतर तुम्हाला त्यासाठी ज्या एक्झाम्स लागणार आहेत त्याचा पण साईड बाय साईड अभ्यास करावा लागणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही स्किल डेव्हलपमेंटवर फोकस करू शकता की जे करिअर तुम्हाला निवडायचं आहे, ज्या क्षेत्रात जायचं आहे, त्याच्यासाठी लागणारा रिक्वायर्ड स्किल सेट डेव्हलप करणं म्हणजेच स्किल डेव्हलपमेंट. आता तुम्ही म्हणाल की नाही, मी अजूनपर्यंत ठरवलं नाही मला कोणत्या क्षेत्रात जायचं आहे, पण तरीही सेल्फ डेव्हलपमेंटवर फोकस करा. काही अशा स्किल्स असतात ज्या युनिव्हर्सल स्किल्स आहेत, लाईक कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन स्किल, इंग्रजी कच्चं असेल तुमचं तर त्यासाठी तुम्ही इंग्लिश स्पीकिंग डेव्हलप करू शकता, टीम वर्क आणि टीम बिल्डिंग डेव्हलप करू शकता, लीडरशिप डेव्हलप करू शकता, क्रिटिकल थिंकिंग, इमोशनल इंटेलिजन्स. अशा सगळ्या स्किल्स ज्या आहे त्या रोज थोडा वेळ या स्किल्सला डेव्हलप करण्यासाठी द्या. म्हणजे हे जो पिलर आहे, हा जो पिलर आहे स्किल डेव्हलपमेंट आणि पर्सनल डेव्हलपमेंटचा, याच्यामुळे काय होईल की तुमची पर्सनॅलिटी ओव्हरऑल बनेल आणि या स्किल्स तुम्हाला पुढे कोणत्याही जॉबसाठी, कोणत्याही करिअरसाठी उपयुक्त असणार. तर द लास्ट पिलर नंबर 4, दॅट इज द रूटीन स्टडी ऑर रेग्युलर स्टडी. मित्रांनो, होतं असं कधी आपण खूप मोठी स्वप्न पाहतो. म्हणजे तुम्ही ठरवता की मला ऑफिसर व्हायचं आहे, तुम्ही ठरवता मला पोलीस सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. मग काय होतं,
ऑफिसर बनण्यासाठी जी बेसिक एलिजिबिलिटी लागते ना, ती असते की ग्रॅज्युएशन पूर्ण झालं पाहिजे. आणि मी कित्येक मुलांना पाहतो की ग्रॅज्युएशनच्या अभ्यासाकडे ते लक्षच देत नाही. म्हणजे रेग्युलर स्टडीकडे ते असं दुर्लक्ष करतात की याचा तर काही फायदा होणार नाही आहे, मग हा अभ्यास करायचा कशाला, तर फक्त पास होण्यासाठी करायचा. तर हा माइंडसेट आणि हा अप्रोच अगदी चुकीचा अप्रोच आहे. तुम्हाला अभ्यास, जो रेग्युलर अभ्यास आहे, तिथून तुम्हाला पास होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ग्रॅज्युएशन नाही झालं तर लक्षात घ्या, बाकी कोणतंही करिअर करताना तुम्हाला जे बेसिक एलिजिबिलिटी आहे तेच कंप्लीट होणार नाही. मग हे 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन 4 वर्ष आणि 5 वर्षाचं करण्यात काहीच त्या गोष्टीला अर्थ नाही. म्हणून रोज 2 ते 3 तास जरी तुम्ही तुमचा रेग्युलर अभ्यास केला, तरी तुम्ही चांगल्यात चांगल्या मार्कांनी हे ग्रॅज्युएशन पास होऊ शकता. लक्षात ठेवा, जर ही रेग्युलर स्टडी किंवा रुटीन स्टडीज तुम्ही याच्यावर फोकस केला नाही, तर बाकी कितीही एक्सप्लोअर केलं किंवा कितीही स्किल डेव्हलपमेंट केलं, पण बेसिक एलिजिबिलिटी ही तितकीच महत्त्वाची. मित्रांनो, हे 4 पिलर्स आज आपण पाहिले. या 4ही पिलर्सवर रोज थोडा वेळ तुम्ही काम करा. एक्सप्लोरेशनसाठी रोज अर्धा तास द्या, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी रोज 1 तास द्या आणि रुटीन ग्रॅज्युएशनचा अभ्यास करण्यासाठी रोज जवळपास 2 ते 3 तास तुम्ही डेडिकेट करा. सुरुवातीला तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही, पण हळूहळू तुम्हाला ही क्लॅरिटी येईल की मला आयुष्यात काय करायचं आहे आणि कोणत्या फील्डमध्ये करिअर करायचं आहे. तर अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा करिअरवर बोलू काही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.